मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची तयारी करत आहात, परंतु इंग्लिश टायपिंग आहे आणि त्यामध्ये वेग कसा वाढवायचा याच्या टेन्शनमध्ये बरेच या ठिकाणी कॅन्डिडेट्स आहेत. कारण काही जणांनी आता टायपिंगची सुरुवात केलेली आहे, तर काही जणांनी बऱ्याच दिवसा अगोदर टायपिंगची सुरुवात केलेली आहे. परंतु बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांचा वेग त्यामध्ये वाढत नाही आणि काही जणांचा वेग जर वाढला तर त्या ठिकाणी ॲक्युरसी 0 येते, म्हणजे चुका ह्या भरमसाठ होत असतात. आणि या एक्झाममध्ये 400 शब्द 10 मिनिटांमध्ये टाईप करायचे आहे आणि 5 चुकासाठी 1 मार्क्स तुमचा मायनस होतो आणि पासिंग आहे 10 मार्क. 10च्या खाली जर पडले तर तुम्ही या ठिकाणी फेल होणार. आता वेळ कमी शिल्लक आहे, कारण अगोदरच तयारी करायला पाहिजे होते 2-3 वर्ष अगोदर टायपिंगची, परंतु आता या ठिकाणी वेळ कमी शिल्लक असल्यामुळे तरी देखील आपल्याला टायपिंगचा वेग वाढवता येतो आणि ॲक्युरसी देखील वाढवता येते. तर नेमकं यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तो अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे. कारण की अदर जेवढ्या काही टायपिंग्स होत असतात, MPSC असो अदर असो, ज्या ठिकाणी टायपिंग होतात एक्झामसाठी, त्याच्यापेक्षा जे काय हायकोर्ट असते, हायकोर्टाची टायपिंग ही अतिशय हार्ड असते, क्लिष्ट असते, बॅकपेस वगैरे यामध्ये काही नसतो. तर नेमकं आता या ठिकाणी काय करायचं, तर काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते तुम्हाला त्या ठिकाणी पालन करायचं आहे. तर 100% तुमच्या या ठिकाणी स्पीड वाढणार आणि ॲक्युरसी देखील वाढणार. तर सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये एक गोष्ट अशी महत्त्वाची आहे, स्पीड असो वा ॲक्युरसी असो, हे उत्क्रांतीसारखं कार्य करतात, म्हणजे हळूवारपणे यामध्ये बदल होतो. पहिली ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. जरी तुम्ही 10-10 तास सलग टायपिंग करत असाल तर एकदाच तुम्हाला त्या ठिकाणी बदल दिसणार नाही. हळूवारपणे या ठिकाणी बदल होतो आणि हळूवारपणेच तुमची स्पीड वाढते आणि ॲक्युरसी देखील वाढते. नंतर तुमच्या लक्षात येते काही दिवस त्या ठिकाणी टायपिंग केल्याच्या नंतर. त्याच्यामुळं संभ्रमामध्ये राहायचं नाही की मी आज लगातार 2 दिवस कंटिन्यू टायपिंग केली आणि माझी ॲक्युरसी वाढली नाही, स्पीड वाढली नाही. तर अशा प्रकारचं होणार नाही. डायरेक्ट तुम्ही 100 किलोचं पोतं उचलतो म्हटल्यावर तुम्हाला उचलता येणार नाही. सुरुवात तुम्हाला 4 किलो, 5 किलो, 10 किलोनं करावी लागणार आहे. काही दिवसानंतर आरामशीर तुम्ही 100 किलो वजन उचलणार आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुम्ही 100 किलोपर्यंत या ठिकाणी आलेले आहेत. तसं या ठिकाणी टायपिंगचं आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, कंटिन्यू टायपिंग करायची. त्याच्यानंतर आता टायपिंगचा वेग वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं कॉम्बिनेशन काय आहे. आता एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, ही स्क्रीन आहे आणि या ठिकाणी पॅसेज आहे. तर तुमची बैठक व्यवस्था ही व्यवस्थित असली पाहिजे. या ठिकाणी तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि स्क्रीनवर तर ऑटोमॅटिकली काय होते, पॅसेज त्या ठिकाणी तुम्हाला टाईप केलेला दिसत असतो. तर सुरुवातीला तुम्हाला जे काही 10 मिनिटं आहेत, 10 मिनिटामध्ये सुरुवातीचा 1 मिनिट एकदम हळूवारपणे तुम्हाला टायपिंगला सुरुवात करायची आहे, चूक न होऊ देता. स्पीड डायरेक्टलीच तुम्हाला 50-60च्या स्पीडनं उतरायचं नाही, तर हळूवार 10-20च्या स्पीडनं तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी टायपिंग करायची एकदम सिंपल पद्धतीनं. जेव्हा 2 मिनिट्स होतील, 2 किंवा सव्वा 2 मिनिट, थोडीशी स्पीड तुम्हाला वाढवायची आहे आणि 3 ते 4 मिनिटानंतर मात्र तुम्हाला स्पीड ही भरमसाठ वाढवत न्यायची आहे आणि 7 ते 8 मिनिटाच्या दरम्यान स्पीड ही सर्वात जास्त स्पीड तुमची असली पाहिजे. अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे आणि सेम पॅटर्न आहे एक्झाममध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. परंतु टायपिंगची सराव करत असताना बैठक व्यवस्था अगोदर कशी आहे ती बघा. जर बैठक व्यवस्था तुमची व्यवस्थित असेल, त्याच्यानंतर तुमची जे बोटं आहेत ते बोटं तुम्ही व्यवस्थित, हे जे काही 4-5 तुमची बोटं आहेत, इकडचे 5 इकडचे 5, तर जे रूल्स आहेत त्या रूल्सनुसार तुम्ही व्यवस्थित ठेवलेले आहेत का, इकडं आणि इकडं अंतर किती आहे याच्यावर लक्ष ठेवा. आणि इथं खाली तुम्हाला हे असं, हे जे आहे तुम्हाला या ठिकाणी टेकवायचं नाही, ते थोडंसं त्याच्यामध्ये अंतर ठेवून अद्दर ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचे बोटं फास्टली काय होतील, वर्क करतील. आणि जर खाली जर ठेवलं तर त्या ठिकाणी अडचण येते. आणि काही काही एक्झाम सेंटरला तर असं खाली ठेवण्यासाठी जागा सुद्धा नसते, मग तिथे तर भरमसाठच अडचण येणार. त्याच्यामुळे आतापासून सवय करायची, याच्यामध्ये खाली थोडंसं अंतर असलं पाहिजे, पूर्णपणे त्या ठिकाणी टेकलं नाही पाहिजे. त्या पद्धतीची तुम्हाला काय करायचे, टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे. आणि प्रॅक्टिस करत असताना ऑफलाईन संपूर्णपणे लक्ष तुमचं या जे काय टायपिंगचं आहे पॅसेज याच्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि या ठिकाणी व्यवस्थित रचना करून तुम्हाला टायपिंग करायची. स्क्रीनकडे सध्या तर तुम्हाला पाहायचं नाही. विदाऊट स्क्रीनकडे स्पीड कमी येऊ द्या, 20ची 30ची स्पीड आली तरी काय हरकत नाही, पण सध्याला एकही चूक न होऊ देता तुम्ही व्यवस्थित दमानं टायपिंग करा, वेळ लागू द्या. स्क्रीनकडे बघायचं नाही, पॅसेज संपल्यावर स्क्रीनकडे बघायचं. आणि 1-2 पॅसेज रँक पाहण्यासाठी ऑनलाईन तुम्ही काय करू शकता, टायपिंग त्यामध्ये करू शकता, ॲक्युरसी आणि स्पीड वाढवण्यासाठी. आता यामध्ये काही विद्यार्थ्यांचा संभ्रम असतो की दिवसामध्ये भरपूर जास्त जर आपण टायपिंग केली तर काय होऊ शकते, त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये स्पीड वाढेल किंवा ॲक्युरसी वाढेल, परंतु अशातला प्रकार नाही. दिवसातून तुम्ही सध्या किती पॅसेज तुम्हाला टाईप करायला पाहिजे, तर सकाळी तुम्ही 4 ते 5 पॅसेज टाईप करा आणि सायंकाळी 4 ते 5 पॅसेज टाईप करा आणि त्यामध्ये सुद्धा थोडंसं 10 ते 15 मिनिटाचं एका पॅसेजमध्ये अंतर राहू द्या आणि त्या पद्धतीने तुम्ही टायपिंग करा. तर 100% तुमची ॲक्युरसी त्यामध्ये 100% काय होणार आहे, वाढणार आहे, म्हणजे वाढणार आहे. आता या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की नेमकं ह्या सर्व गोष्टी आहेत, लेखी परीक्षा आहे, टायपिंग आहे, तर यांची नेमकी तयारी कशा पद्धतीने करायची, कारण वेळ कमी आहे आणि कंटेंट अतिशय महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो, खास आपण तुमच्यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे. टोटल 20 टेस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुमची रँक तुम्हाला कळून जाईल किती आहे. आणि 90 प्रश्न आहेत, म्हणजे 90 मार्काची टेस्ट आहे.
यामध्ये मराठी व्याकरण सोडलं तर टोटल इंग्रजीमध्ये आहे. त्याच पॅटर्न आपण तयार केलेले तर तुम्ही बाय करा आणि जास्तीत जास्त सोडवायचा प्रयत्न करा. कारण जेवढे तुम्ही प्रश्न जास्त सोडवताल आणि ते नंतर अनालिसिस करताल तेवढं तुम्हाला मार्क जास्त येण्याची शक्यता असते. कारण यावेळेस 70 ते 80 प्लस असेल तर तुम्ही शेवट अंतिमपर्यंत सिलेक्शन यादीमध्ये तुम्ही मेरिटमध्ये राहू शकता. कारण स्पर्धा ही भरमसाठ जास्त आहे. त्याच्यानंतर ऑफलाईन सुद्धा पीडीएफ आहे. पीडीएफ डाउनलोड करा, त्याची देखील प्रॅक्टिस करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त लेखी परीक्षावर अवलंबून न राहता मित्रांनो, तुमच्या हातामध्ये लेखी परीक्षा आणि टायपिंग आहे. यामध्येच तुम्हाला जास्त स्कोर घ्यायचा आहे. जर एकामध्ये जर तुम्ही कमजोर पडले तर सिलेक्शन मध्ये संधी तुमची हुकू शकते. त्याच्यामुळे टायपिंगलाही तुम्ही कमजोर करू नका किंवा टायपिंगला जास्त भाव काही विद्यार्थी देत नाही, याचा अर्थ अशा प्रकारचा. तर सिरियसली घ्या, टायपिंग सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, लेखी परीक्षा सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे तुमचं रिझल्ट येण्यासाठी. तर टायपिंगसाठी सुद्धा आपण पॅसेज तयार केलेले आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये. तुम्ही जर ते पॅसेज माझा 8 मिनिटांमध्ये किंवा 8.5 मिनिटांमध्ये तुम्ही जर कव्हर केला मित्रांनो, तर तिथला पॅसेज 100% तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर होणार. तिथला पॅसेज सुद्धा तुम्हाला 8 ते 8.5 मिनिटांमध्येच त्या ठिकाणी कव्हर होणार. आणि जरी ह्या पॅसेजला 10 मिनिटं जरी लागले कव्हर व्हायला, तर तिथल्या पॅसेजला तुम्हाला 8.5 मिनिटांमध्येच गॅरंटीने तुमचा पॅसेज कव्हर होणार. त्या पद्धतीने आपण तयार केलेला आहे. तुम्ही घ्या, डाउनलोड करा आणि आपल्या वेबसाईटला भेट द्या. आणि अशाच प्रकारचे अपडेट घेण्यासाठी टेलिग्राम चॅनल आणि आपला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा.